दिवाळीच्या सुट्टीत कावेरी ताईची सून मोहिनी गावी आली होती आणि सकाळपासून तिची सासू मोहिनीला निहाळत होती. मोहिनीचं लक्ष कामात होतं, त्यामुळे तिचं सासूबाईकडे जास्त लक्ष गेलं नाही की सासूबाई मलाच बघत आहेत. शेवटी न राहून सासूबाईने मोहिनीला विचारले, "सुनबाई, तुझ्या गळ्यातली ही चैन कोणी केली आहे? सोन्याची आहे ना?" "हो आई, सोन्याचीच आहे." "मंदारने करून दिली आहे का?" "नाही आई, माझी आई माझ्या वाढदिवसाला च्या दिवशी आली होती आणि ती मला पैसे देऊन गेली होती आणि म्हणाली की तुझ्या आवडीचं काहीतरी घे, म्हणून मग मी ही चेन केली आहे." मोहिनीने खरं सगळं सांगितलं, पण सासूबाई काहीच बोलल्या नाही आणि तिथून निघून गेल्या. मोहिनीचं मात्र कामात लक्ष होतं, त्यामुळे तिनं जास्त विचार केला नाही आणि तिने उत्साहात तिने सांगितलं. पण त्यांचा परिणाम असा झाला की सासूबाईला वाटलं की सुनबाई मला खोटं बोलत आहे. ही चैन नक्कीच मंदारने केली असेल आणि मोहिनी मला खोटं बोलत आहे. संध्याकाळची वेळ होती. मोहिनीने सगळ्यांसाठी चहा बनवला, पण सासूबाई म्हणाल्या की मला पित्त झालं आहे, मला चहा नको, आणि रागात तिथून निघून गेल्या. मोहिनीला कळालेच नाही की सासूबाई रागाने चहा नको म्हणत आहेत. नंतर मोहिनीने सगळा स्वयंपाक केला. मग तिने सासूबाईला जेवणासाठी बोलवलं आणि म्हणाली की सासूबाई, चला आपण दोघी पण जेवण करून घेऊ. बाबाजी पण आता जेवण करून बाहेर वॉकिंगसाठी गेले आहेत. राजू पण आता जेवण करून झोपी गेला आणि मंदार पण उशिरा येणार आहे. तो म्हणाला आहे की बाहेर जेवून येईल, तुम्ही जेवून घ्या. त्यामुळे जेवणाला आता आपण दोघेच उरले आहोत. चला सासूबाई, मला पण आता खूप भूक लागली आहे. पण सासूबाई तोंड वाकडं करून म्हणते, तुला जेवायला असेल तर जेव, मला भूक नाही. असं कसं सासूबाई, तुम्ही काही सुद्धा खाल्लं पण नाही, तुम्ही चहा सुद्धा पिला नाही, मग तुम्हाला भूक कशी काय नाही? तुला एकदा सांगितलेलं कळत नाही का? खूप असल्यासारखी वागू नकोस, खूप काळजी असल्यासारखी वागू नकोस. जेवण कर, जाऊन. मला भूक नाही, सासूबाई रागाने मोहिनीला म्हणाल्या. मग तिला समजलं की सासूबाई माझ्यावर कोणत्या तरी कारणाने रागावले आहेत. आता जरी मी काय बोललं तर काही फरक पडणार नाही, म्हणून ती मंदार येऊपर्यंत मोहिनी गप्प बसली. सासू जेवली नाही तर मोहिनी कशी जेवेल? ती पण तशीच उपाशी राहिली. मोहिनी आणि मंदार पुण्यामध्ये राहत होते आणि तिथेच एका मोठ्या कंपनीत जॉब करत होता. मंदार याला दिवाळीमुळे सुट्टी होती म्हणून ते गावी आले. गावी त्यांना 2 एकर शेती आणि एक मोठा बंगला होता. तरी पण मंदारला खूप पगार भेटत असल्यामुळे तो पुण्यामध्ये नोकरी करत होता. त्याच्या आईबाबांना शहरात करमत नाही, त्यामुळे त्या गावीच राहतात. मंदार आणि मोहिनी काम असेल तर गावाकडे आणि सणावाराला येत होते. एकमेकापासून लांब असल्यामुळे सासू आणि सून याच्यात जास्त संपर्क नव्हता. त्यामुळे सासूबाईला वाटत होतं की मोहिनी त्यांच्या मुलाचे पैसे बिनकामाने उडवत आहे. शहरात राहून मोहिनी मज्जा करत असेल. मंदारला बऱ्यापैकी पगाराची नोकरी होती, पण त्याच्यावर खूप कर्ज होतं. त्यामुळे एवढा पगार असून पण त्यांना मौज करता येत नव्हते. पण सासूबाईला वाटत होतं की ते दोघे त्याच्या मनाला येईल तसे वागत असतील. मग थोड्या वेळाने मंदार बाहेरून तो जेवून आला नव्हता, म्हणून तो मोहिनीला म्हणाला की पटकन जेवायला वाढ, मला खूप भूक लागली आहे. आणि म्हणाला, घरातील सगळे जेवले का? ह्या प्रश्नावर मोहिनी म्हणाली की मी आणि सासूबाई अजून जेवलो नाही. मंदार म्हणाला की का जेवला नाही? तुम्ही अजूनही मी सांगितलं होतं की माझी वाट बघत बसू नका. मोहिनी म्हणाली की सासूबाईला कशाचा तरी राग आला आहे, त्यामुळे त्या माझ्यासंग नीट बोलत नाही आणि मी बनवलेला चहा आणि जेवण दोन्ही पण घेत नाही, कारण विचारायची माझ्यात हिंमत नाही. त्यामुळे मला वाटले की तुम्ही जाऊन आईंना कारण विचारा. मग मंदार आईपाशी गेला आणि म्हणाला, आई तू जेवण का करत नाही? पण मोहिनीची सासू त्याला सुद्धा काहीच बोलत नाही आणि उठून दुसऱ्या जागी जाऊन बसते. मग तो म्हणतो, आई काय झालंय, कारण सांगशील का? मग ती म्हणाली,
आता तुझ्या आयुष्यात माझी काहीची किंमत नाही. तुला आई अशी का बोलत आहे तू? मग कसं बोलू? तुला एकदाही वाटलं नाही की आपण बायकोसाठी सोन्याची चेन केली आणि आईसाठी काही सुद्धा केलं नाही?" मग मंदार म्हणाला की "ती चेन मी केलीच नाही. तू खोटं बोलत आहेस. मला समजतात सगळ्या गोष्टी. खरंच आई मी नाही केली. तिच्या आईने तिला पैसे दिले होते आणि त्या पैशातून केली आहे आणि ती चेन पण राजूसाठी केली आहे. तो लहान आहे तोपर्यंत ती घालणार आहे. नंतर ती चेन राजूचीच देणार आहे." एवढं सांगून सासूबाईला काही विश्वास बसत नाही. मग मंदार म्हणतो, "आई असं काय करू आणि काय सांगू म्हणजे तू ह्या गोष्टीवर विश्वास असेल?" मग ती म्हणते, "तू पण माझ्यासाठी उद्याच्या उद्या मला जे आवडेल ते घेण्यासाठी सोनाराच्या दुकानात चल." मंदारकडे दुसरा कोणताच पर्याय नसतो. तो आईला हो म्हणून सांगतो. पण आई पण खुश होते आणि जाऊन जेवण करते. आई आणि मुलगा दोघे पण जेवण करतात. पण मोहिनीला जेवण करू वाटत नाही. तिचे मन होत नाही. ती विचार करते की मी खरं सांगून सुद्धा आई सासूबाईंनी विश्वास का नाही ठेवला? मंदारने पण सांगितलं, त्याच्यावर सुद्धा त्यांनी विश्वास ठेवला नाही. दुसऱ्या दिवशी मंदार आणि मोहिनी तिची सासू सोनाराच्या दुकानात जायला निघाल्या आणि जाताना मोहिनीला पण सासूबाई एकदम म्हणाली, "मोहिनी तू पण चल माझ्यासोबत. मला जास्त सोन्यातलं कळत नाही. तू सोबत असशील ते ना मग मला समजेल जरा." सासूबाई अशा म्हणत होत्या, पण त्या मोहिनीला का नेत होत्या? कारण की त्यांना त्याच्या सोन्याला दाखवायचं होतं की मुलगा फक्त बायकोसाठी काहीतरी घेऊ शकत नाही, आपल्या आईसाठी सुद्धा कोणती पण गोष्ट घ्यायला आपला मुलगा समर्थ आहे. तिघे पण एकदाचे दुकानात पोहोचतात. आई वेगवेगळ्या प्रकारचे दागिने पाहत असते. त्या दागिन्यात तिला झुमके पसंत पडतात. पण त्या झुमकेची किंमत पंकजच्या बजेटपेक्षा खूप जास्त असते. पण तो म्हणतो की आई माझ्याकडे सध्या एवढे पैसे नाहीत. सासूबाई का म्हणत नाही त्या मंदारला म्हणतात की तुझं दरवेळेचं हे कारण असतं की तुझ्यापाशी माझ्यासाठी पैसे नाहीत. तुझ्यापाशी पैसे फक्त बायकोसाठीच आहेत, आईसाठी नाहीत. असे म्हणून आई रागारागात तिथून घरी निघून जाते. मग थोड्या वेळाने मोहिनी आणि मंदार दोघे पण घरी येतात. पण सासूबाई बेडरूममध्ये जाऊन रुसलेली असते. मंदारला पाहून ती बेडरूमचा दरवाजा लावणारच होती, पण मंदारने आईपुढे त्या झुमकेची डबी दाखवली. झुमके पाहून आईचा आनंद गगनात दमावत नव्हता. तिला आपल्या मुलाने हे कानातले कशा प्रकारे आणले ह्याचं काही सुद्धा त्याचं घेणं देणं नव्हतं. ती लगेच झुमके घेऊन कपाटात नेऊन ठेवते. दुसऱ्या दिवशी मोहिनीच्या सासूबाईची मैत्रीण मोहिनीच्या सासूला भेटायला आली असते आणि ती बोलत बोलत म्हणते की माझ्या मुलाने माझ्यासाठी झुमके आणि माझ्या सोन्यासाठी सोन्याची चेन केली आहे. असं म्हणून ती झुमके आपल्या मैत्रिणीला दाखवते. मग झुमके पाहून झाल्यावर सासूबाईची मैत्रीण म्हणते की मला तर सुनबाईची चेन पाहायची आहे, तिला सांग मला दाखवायला. पण सासू आतमध्ये किचनमध्ये जाते आणि सोनाला म्हणते की मला माझ्या मैत्रिणीला तुझी सोन्याची चेन दाखवायची आहे, मला प्लीज देते का? मोहिनीला मात्र सासूबाईच्या त्या बोलण्यावर घामच फुटला आणि ती म्हणाली, सासूबाई मी चेन लॉकरमध्ये ठेवली आहे. नंतर कधीतरी मला वेळ भेटल्यावर नक्की तुम्हाला आणि तुमच्या मैत्रिणीला दाखवेल. सासू विचार करते की नेमके हिला काय झालंय, ती का माझ्यावर नाराज आहे. मग थोड्या वेळाने मोहिनी त्याच्या मैत्रिणीसाठी चहा घेऊन बाहेर आली आणि सासूबाईची मैत्रीण मोहिनीला विचारू लागली की मोहिनी बाळा दाखव की मला तुझी चेन, मी पण माझ्या सोन्यासाठी तुझ्यासारखी चेन बनवीन. आता मात्र मोहिनीचं डोकं चालत नव्हतं. पण मोहिनी म्हणाली की काकू मी ना तुम्हाला उद्या निवांत तुम्हाला चेन दाखवते. सासूबाईच्या मैत्रिणीला वाटलं का मोहिनी मला मुद्दामच चेन दाखवत नाही, म्हणून चहा पिल्यावर ती लगेच निघून जाते. आपली मैत्रीण रागानं जात आहे हे सासूबाईला समजले. मग सासूबाई मोहिनीवर भडकली आणि म्हणाली, खरं खरं सांग तुझी सोन्याची चेन कुठे आहे? तू नक्कीच ती चेन तुझ्या माहेरी दिली असशील. पण मोहिनी म्हणते की आई मी चेन कुठेतरी ठेवली आहे,
कुठे ठेवले मला आठवत नाही. सापडल्यावर नक्कीच तुम्हाला दाखवेल. मग सासूबाई म्हणते की एवढी महागातली चेन तू कुठे पण ठेवणार नाही. तू नक्कीच त्या चैनीचे काहीतरी केलं असेल. मला आत्ताच्या आत्ता ती चेन दाखव. आता मात्र मोहिनीला खूप वाईट वाटलं आणि तिच्या डोळ्यामध्ये अश्रू येऊ लागतात. तोपर्यंत तिथं मंदार येतो आणि तो हे सारे ऐकतो आणि सासू लगेच त्याचे कान भरायला सुरुवात करते आणि म्हणते की बघ, तुझ्या बायकोने सोन्याची चेन कुठे ठेवली आहे ते तिलाच माहीत नाही. मला तर वाटतंय की चेन तिने तिच्या आईला दिली असेल. आता मात्र मंदारला खूप राग येतो आणि तो आईवर ओरडतो की आई, कोणती पण गोष्ट बोलताना आधी विचार करून बोलत जा. मग तिला सांग की मला तिची चेन दाखवायला. अगं, तिच्यापाशी असेल तर ती दाखवील ना. म्हणजे अगं, तुला ते झुमके आवडले होते आणि त्यासाठी माझ्याकडे पैसे नव्हते. पण त्या बजेटमध्ये तुझे कानातले येत नव्हते. मी तुला सांगण्याचा प्रयत्न केला की माझ्याकडे सध्या एवढे पैसे नाहीत. तरी सुद्धा तू माझं ऐकलं नाही आणि तू रागात घरी आली आणि म्हणून मोहिनीने मला सांगितले की ही चेन मोडा आणि ह्याच्या बदल्यात आईच्या आवडीचे ते झुमके घ्या. आणि म्हणून आई ती चेन मला मोडावी लागली आणि त्या बदलात तुझ्यासाठी हे झुमके घेतले आहेत. हे ऐकून सासूबाईला तिच्या बोलण्याचा पश्चाताप होतो. मग त्या तिच्यापाशी येतात आणि तिची माफी मागू लागतात आणि म्हणाल्या की मला माफ कर सुनबाई, मी नको नको ते तुला बोलले. तुझ्या मनात माझ्याबद्दल काय स्थान आहे हे मला आज समजले. माझ्या मनात तुझ्याबद्दलची इच्छा आणि राग होता, तो आता नष्ट झाला. तू माझ्या आनंदाचा विचार केला आणि मी तुझ्या आनंदाचा कधीच विचार करत नव्हती. मी फक्त स्वतःचाच विचार करत होते. अस्सल सोनं माझ्या घरात असताना मी मात्र पिवळ्या सोन्याच्या मागे पळाले. मी आयुष्यात खूप काही शिकले, परंतु माणसाची पारख करता आली नाही याचं दुःख त्यांना झालं. मी मोठी असून सुद्धा तुला समजू शकले नाही. मला माफ कर. पण मोहिनी म्हणाल्या, आई, तुम्ही माझ्यापेक्षा मोठ्या आहात, त्यामुळे तुम्ही माझी माफी मागू नका. मी तुम्हाला केव्हाच माफ केलं. माझ्या मनात तुमच्याबद्दल कधीच राग नव्हता आणि येणार सुद्धा नाही. तुम्ही मला माझ्या आईच्या जागेवर आहात. सासूने जबरदस्तीने ते झुमके मोहिनीला देऊन टाकले. तेव्हापासून सासू आणि सुना मैत्रिणीसारख्या राहू लागल्या. एकमेकीच्या आवडीने राहू लागल्या, एकमेकीच्या वस्तू एकमेकीला शेअर करू लागल्या आणि मनसोक्त आयुष्य कसं जगायचं हे शिकवू लागल्या. ही कथा कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडली तर लाईक शेअर नक्की करा.